ये सुरासुरे सर्वेशारभिद्रवस्ति भुवनेश्वरः पंचानमुखो भूतान पंचाक्षरं कुमारः वाघर्ता दिवसंवृत्ता वाघर्ता प्रतिपत्तये यामाह सर्वलोकानां भगवीशास्त्रकारकः जयन्ती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधा। गेल्या 13 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं संथ गतीनं काम सुरू आहे। कोकणातील प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करतायत। एखादा अपघात घडला किंवा एखाद्या आजारी माणसाला उपचाराकरता मुंबईला घेऊन जाताना महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्याला रस्त्यातच जीव सोडावा लागतोय। आजपर्यंत 3000 पेक्षाही जास्त कोकणकरांनी यामध्ये प्राण गमावलेत, तर अनेक लोकांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे। मुंबई गोवा महामार्ग निव्वळ मृत्यूचा सापळा बनला असून मुंबई गोवा महामार्गाला लागलेली वाईट नजर उतरवण्यासाठी गाऱ्हाण घालणाऱ्यांसाठी माणगाव एसटी स्टँड बस स्थानकासमोर जन आक्रोश समितीतर्फे होम हवनाचा कार्यक्रम दिनांक 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी 15 ऑगस्टपासून उपोषणाची घोषणाही करण्यात आली आहे। दिनांक 31 मे 2023 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। आता 15 जुलै 2024 देखील कोकणकरांचा प्रवास सुखकर झालेला नाही आणि अद्यापही रस्त्यावरचे खड्डे भरले गेलेले नाहीत। जे काही डांबरीकरण झालंय ते 2 महिने सुद्धा टिकलेलं नाही। अगदी निकृष्ट दर्जाचं काम महामार्गावर झालं असून महामार्गाची अवस्था ही दयनीय झाली आहे। मुंबई गोवा महामार्ग म्हणजे जणू मृत्यूचा सापळाच बनत चाललाय। महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। सगळेच मंत्री रोज महामार्गाच्या तारखा देतात, पण प्रगती मात्र शून्य आहे। या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीतर्फे माणगाव इथं होम हवनाचा कार्यक्रम समितीचे अध्यक्ष अजय जाधव, सचिन, रुपेश दर्गे, कोषाध्यक्ष संजय जंगम, माणगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आणि अनेक माणगावकरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालाय। ये सुरासुरे सर्वेशारभिद्रवस्ति भुवनेश्वरः पंचानमुखो भूतान पंचाक्षरं कुमारः वाघर्ता दिवसंवृत्ता वाघर्ता प्रतिपत्तये यामाह सर्वलोकानां भगवीशास्त्रकारकः जयन्ती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधा।